नमस्कार. आज आपण पोलीस भरती प्रक्रियेतला एक महत्वाचा टप्पा म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी ह्यावर जरा सविस्तर बोलूया. आपल्याकडे पोलीस भरती बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न ह्या संदर्भातली काही माहिती आहे. त्यात मुख्यत्वे हाच प्रश्न आहे की नक्की कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आजच्या चर्चेतून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की नक्की कोणत्या क्षमता इथे तपासल्या जातात आणि त्या का महत्वाच्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया. तर मला सांगा, पोलीस भरतीमध्ये जेव्हा बुद्धिमत्ता चाचणी म्हणतात तेव्हा नेमकं काय अपेक्षित असतं? म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसं आहे का? हां, महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर ही चाचणी फक्त तुमचं पाठांतर तपासायला नाहीये. पोलिसांच्या कामात कसं असतं की रोज नवीन आव्हानं येतात, अनपेक्षित परिस्थिती उभी राहते. अशा वेळी पटकन विचार करून योग्य निर्णय घेणं, समोर जे काही आहे त्याचं नीट विश्लेषण करणं आणि तर्काच्या आधारे पुढे जाणं हे सगळं खूप गरजेचं असतं. तर ही चाचणी याच क्षमतांना पारखण्याचा एक मार्ग आहे असं म्हणायला हरकत नाही. ओके, म्हणजे प्रत्यक्ष कामात जी बुद्धी लागते ती तपासण्यावर भर असतो. आपल्या स्रोतामध्ये थेट प्रश्नांची उदाहरणं नाहीयेत, पण त्यात कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात असा उल्लेख आहे. यावरून काय अंदाज बांधता येईल? काय असू शकतं यात? अगदी बरोबर. म्हणजे प्रश्नांची नेमकी यादी नसली तरी तो प्रश्न विचारलाय हेच महत्वाचं आहे. याचा अर्थ असा की ही परीक्षा केवळ म्हणजे रट्टा मारून पास होण्यासारखी नसावी. यात कदाचित काय म्हणतो आपण त्याला, सिच्युएशन बेस्ड प्रश्न असू शकतात. म्हणजे एखादी काल्पनिक परिस्थिती दिली जाईल आणि विचारलं जाईल की तुम्ही काय कराल, किंवा मग लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न असतील, पॅटर्न ओळखणं असेल, माहितीचं विश्लेषण करणं असेल, अशा गोष्टींचा समावेश असू शकतो. हां, हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे उमेदवारांनी फक्त नियम किंवा थिअरी लक्षात न ठेवता ती प्रत्यक्ष वापरायची कशी याचा विचार करायला हवा. तुम्ही म्हणालात विश्लेषण क्षमता. पोलिसांच्या कामात हे कसं महत्वाचं ठरतं, जरा सांगाल का? हो, नक्कीच. विश्लेषण क्षमता म्हणजे काय तर फक्त समोरची माहिती बघणं नाही, त्यातून अर्थ काढणं. समजा एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळे पुरावे सापडले किंवा साक्षीदारांनी वेगळीवेगळी माहिती दिली, तर त्या माहितीत काही विसंगती आहे का, किंवा हे वेगवेगळे तुकडे जोडून एक सुसंगत चित्र कसं उभं करायचं, हे पोलिसांसाठी खूप महत्त्वाचं असतं. बुद्धिमत्ता चाचणीतून कदाचित हीच क्षमता तपासण्याचा प्रयत्न असू शकतो. बरोबर. आणि तुम्ही अजून एक मुद्दा मांडला, झटपट निर्णय घेण्याची क्षमता. कामाच्या दबावात हे तर खूपच महत्वाचं असणार. अगदी. अनेकदा पोलिसांना खूप कमी वेळ असतो, माहिती पण अपुरी असते आणि त्या परिस्थितीत निर्णय घ्यावा लागतो. कधीकधी धोका पण असतो. त्यामुळे शांत डोकं ठेवून, नियमांच्या चौकटीत राहून, उपलब्ध माहितीनुसार जो सर्वोत्तम निर्णय असेल तो घेण्याची क्षमता म्हणजे ती अत्यंत आवश्यक आहे. या चाचणीतून कदाचित अशा प्रेशरखाली विचार करण्याच्या क्षमतेची पण चाचपणी होत असावी. तर एकंदरीत या चर्चेतून असं स्पष्ट होतंय की पोलीस भरतीमधली ही बुद्धिमत्ता चाचणी केवळ बौद्धिक क्षमता नाही तपासत, तर उमेदवारांची व्यावहारिक विचार करण्याची पद्धत आणि मानसिक कणखरता याची पण एक प्रकारे कसोटीच पाहते. आपलं मूळ स्रोत जरी थेट प्रश्नांची यादी देत नसलं तरी ते आपल्याला या चाचणीच्या व्यापक उद्देशाबद्दल विचार करायला लावतं, नाही का? अगदी. ही फक्त एक निवड प्रक्रिया नाहीये. पोलीस दलासारखा जबाबदारीचं काम आहे. तिथे येणाऱ्या गुंतागुंतीच्या जबाबदाऱ्या सांभाळायला निवडलेला उमेदवार सक्षम आहे की नाही याचा अंदाज घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आजकाल सायबर क्राईमसारखी नवी आव्हानं आहेत, सामाजिक आव्हानं बदलत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर भविष्यात या बुद्धिमत्ता चाचणीचं स्वरूप कसं बदलू शकेल, म्हणजे आणखी कोणत्या क्षमता तपासण्याची गरज भविष्यात भासू शकेल, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.